नमस्कार, जय शिवराय, जय खानदेश मित्रांनो, आजचा व्हिडिओ एकदम धमाकेदार. आपण तो थंबनेल बघितला, जे एकदम कडक असा व्हिडिओ आणलेला आहे. तो पण मित्रांनो 2024 स्पेशल आणि तो पण ॲटिट्यूड एकदम खतरनाक असा व्हिडिओ आहे मित्रांनो. तर मित्रांनो, हा व्हिडिओ पूर्ण एंडपर्यंत बघा. आपण या व्हिडिओमध्ये आपल्याला एक 2 ॲप्लिकेशनची गरज पडणार आहे. तर मित्रांनो, व्हिडिओ पूर्ण बघा, तेव्हा आपल्याला समजेल आणि सगळं मटेरियल आपण कशाप्रकारे डाउनलोड करायचं स्टेप बाय स्टेप मी सांगणार आहे. तर मित्रांनो, आपण मटेरियल डाउनलोड करण्यासाठी मित्रांनो आपल्या टेलिग्राम चॅनल जॉइन करून घ्या. टेलिग्राम चॅनलची लिंक आपण डिस्क्रिप्शनमध्ये प्रोव्हाइड केलेली आहे. तर मित्रांनो, आपण टेलिग्राम चॅनल जॉइन करा, कारण की आपण नेक्स्ट डे फ्रीमध्ये सगळं मटेरियल प्रोव्हाइड करत असतो. तर मित्रांनो, DM मराठी एडिटिंग YT या टेलिग्राम चॅनलचे नाव आहे मित्रांनो. याला जॉइन करून ठेवा. जसं पण आपण जॉइन कराल तर मित्रांनो नेक्स्ट डे आपल्याला फ्रीमध्ये सगळं मटेरियल भेटून जाईल. आणि मित्रांनो, आपल्याला एडिटिंग करण्यासाठी मित्रांनो 2 ॲप्लिकेशनची गरज पडणार आहे. ते म्हणजे VN आणि मित्रांनो एक म्हणजे विटा. तर मित्रांनो, विटा ॲप्लिकेशन बी आपल्याला लागणार आहे. तर मित्रांनो, प्ले स्टोअरला एकदम सोप्या पद्धतीने आपल्याला भेटून जाईल. तर नक्की डाउनलोड करून घ्या VN आणि विटा ॲप्लिकेशन. VNमध्ये आपण प्रोजेक्ट बिटमार्क लिंक दिलेला आहे. तर मित्रांनो, आपल्या वेबसाईटला भेटून जाईल. वेबसाईटवरून आपण सगळं मटेरियल बी फ्रीमध्ये डाउनलोड करू शकता इन्स्टंटली. तर मित्रांनो, हा व्हिडिओ पूर्ण एंडपर्यंत बघा. त्याप्रमाणे आपण व्हिडिओ एडिटिंग समजाल. आणि मित्रांनो, पूर्ण व्हिडिओ एंड झाल्यावर सगळं मटेरियल आपण डाउनलोड करा स्टेप बाय स्टेप आणि चांगल्या प्रकारे व्हिडिओ क्रिएट करा. तर मित्रांनो, हा व्हिडिओला आवडला असेल तर मित्रांनो नक्की या व्हिडिओला लाईक कराल मित्रांनो आपण, आणि नवीन आला असेल तर सबस्क्राईब करून बेल आयकॉन नोटिफिकेशनला प्रेस करा आणि भावाला सपोर्ट करा. कारण की मित्रांनो, आजचा जो काही व्हिडिओ आहे खानदेशी डायलॉग स्पेशल एकदम खतरनाक 2024 स्पेशल आपण व्हिडिओ आणलेला आहे. तर मित्रांनो, लाईक आणि कमेंट नक्की करा. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. तर मित्रांनो, आपण एडिटिंगसाठी सगळं मटेरियल फ्रीमध्ये देत असतो. वेबसाईटला व्हिजिट करा. वेबसाईटचं नाव आहे मित्रांनो dmeditingyt.in. तर मित्रांनो, नक्की जॉईन करा. आपल्या वेबसाईटला लिंक डिस्क्रिप्शनमध्ये प्रोव्हाइड भेटून देईल. आपल्याला फ्रीमध्ये सगळं मटेरियल डाउनलोड करू शकता. आणि मित्रांनो, आपल्याला बिटमार्क प्रोजेक्ट आपण आपल्या वेबसाईटला दिलेला आहे. नक्की वेबसाईटला व्हिजिट करा. तिथून बिटमार्क प्रोजेक्ट डाउनलोड करून आपल्या इम्पोर्ट करून घ्या आपल्या मोबाईल फोनमध्ये. तर मित्रांनो, स्टेप बाय स्टेप कशा प्रकारे आपल्याला एडिटिंग करायची सर्व स्टेप बाय स्टेप मी सांगणार आहे. तर मित्रांनो, जे काही मटेरियल डाउनलोड कराल त्याला एक्स्ट्रॅक्ट करून घ्या. ओके, फाईल आहे मित्रांनो, तिला आपल्याला एक्स्ट्रॅक्ट करून घ्यायची आहे. तर मित्रांनो, आपल्या मटेरियल बघायला काय डाउनलोड करायला प्रॉब्लेम येत असेल तर मित्रांनो डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली, त्या आपण मटेरियलच्या डाउनलोड व्हिडिओ आपण चेक करू शकता. त्यानंतर मित्रांनो, आजचा जो व्हिडिओ आहे एकदम खतरनाक असा आहे. डेमो प्रिव्ह्यू आपल्याला बघायला भेटणार आहे. चला बघूया डेमो प्रिव्ह्यू आणि व्हिडिओला स्टार्ट करूया. माले मना अंदाज आवडस, मग तू लोकेशला आवडो का नाही आवडो, तो तेच ना प्रश्न. तर मित्रांनो, आशा करतो आपला डेमो प्रिव्ह्यू आवडलाच असेल. एकदम खतरनाक असा बनवलेला आहे. तर मित्रांनो, आपण आजची एडिटिंगसाठी जे काही मटेरियलची फाईल आपण जसं पण आपण डाउनलोड कराल तर मित्रांनो आपल्या फाईल मॅनेजरमध्ये आपल्याला यायचे. जसं पण आपण फाईल मॅनेजरमध्ये याल तर मित्रांनो एक आपल्याला त्याची फाईल मॅनेजरमध्ये आपल्याला एक फाईल भेटेल. ती फाईलला आपल्याला एक्स्ट्रॅक्ट करून घ्यायची मटेरियलची फाईल. जसं पण आपण मटेरियलची फाईल एक्स्ट्रॅक्ट कराल तर मित्रांनो ती फाईलमध्ये आपल्याला एक फाईल भेटेल. त्या फाईलचे नाव आपल्याला आता बघायला भेटणार आहे. तर मित्रांनो, जसं का आपण फाईल एक्स्ट्रॅक्ट कराल त्यानंतर 2024 बाय ओनर बाय DME अशा प्रकारची फाईल भेटेल. त्या फाईलला आपल्याला प्रेस करून ठेवायची आहे. जसं पण आपण मटेरियलची फाईल एक्स्ट्रॅक्ट कराल ती फाईलला आपल्याला प्रेस करून ठेवायची आहे. प्रेस करून ठेवल्यानंतर शेअर किंवा सेंडचे ऑप्शन भेटेल. सेंडच्या ऑप्शनला क्लिक करायचे आणि आपल्याला VNमध्ये इम्पोर्ट करायची. जसं पण आपण VN ॲप्लिकेशनला इम्पोर्ट कराल तर मित्रांनो इथं आपला प्रोजेक्ट बिटमार्क ओपन होऊन जाईल. तर मित्रांनो, आपण बघू शकता अशा प्रकारे आपला प्रोजेक्ट बिटमार्क आपल्याला ओपन झालेला आहे. त्यानंतर मित्रांनो, आपल्याला इथं मोठा प्लस आयकॉन एंडिंगला यायचे. मोठा प्लस आयकॉनला क्लिक करून व्हिडिओ फोटोवर जायचे आणि 2 फोटोची गरज पडणार आहे. तर मित्रांनो, व्हिडिओ बनवण्यासाठी आपल्याला 2 फोटो लागणार आहे. तर मित्रांनो, आपल्याला 2 फोटो सिलेक्ट करून घ्यायचे. ओके, जसं पण आपण 2 फोटो सिलेक्ट कराल तर मित्रांनो या पुढच्या जो फोटो आहे आपला 2024चा त्याला डिलीट करून टाकायचे. जसं पण आपण डिलीट कराल तर मित्रांनो यांची लेंथ आपल्याला वाढून घ्यायची आणि आपण जे बीट लावलेलं आहे बीटच्या हिशोबाने आपले 2 फोटो पूर्ण परफेक्टली सेट करायचे. तर मित्रांनो, आपण इथं बीट दिलेली आहे. तर मित्रांनो, त्या बीटच्या हिशोबाने आपल्याला अशा प्रकारे वळून आणायचे आणि अशा प्रकारे बीटवर ॲरो ठेवायचे. त्यानंतर ऑटोमॅटिकली सेट होऊन जाईल. त्यानंतर एंडिंगचा फोटो आहे त्याला आपण अशा प्रकारे कमी करायचे आहे. त्यानंतर मित्रांनो अशा प्रकारे सेट होऊन जाईल. ओके, तर अशा प्रकारे आपल्या बीटच्या हिशोबाने दोघी फोटो ॲड झालेले आहेत. आणि या फोटोमध्ये इफेक्ट लावण्यासाठी मित्रांनो आपल्या फर्स्ट फोटोला क्लिक करायचे आहे. जसं पण आपण पहिल्या फोटोला क्लिक कराल त्यानंतर मित्रांनो एंडिंगला यायचे. एंडिंगला आल्यानंतर खाली कॉल करून आपल्याला इथं झूमवाला आयकॉन भेटेल. जसं पण आपण झूमवाला आयकॉनला क्लिक कराल तर मित्रांनो इथं आपण मूव राईट वाला इफेक्ट लावणार आहोत अशा प्रकारे. तर मित्रांनो, मूव राईट वाला इफेक्ट आपण कमी लावून इथं आपण आपल्या फोटोला आपली साईज फोटोची साईज ॲडजस्ट करू शकता. ओके, तर मित्रांनो अशा प्रकारे बघू शकता. अशा प्रकारे आपल्याला इंटरफेस बघायला भेटणार आहे. मूव राईटमध्ये अशा प्रकारे फोटो आपल्याला मूव होता दिसणार आहे. त्यानंतर मित्रांनो, फोटोमध्ये मूव राईट इफेक्ट लावलेला आहे. त्यानंतर मित्रांनो, आपण व्हिडिओच्या फर्स्ट ॲरोमध्ये यायचे. जसं पण आपण व्हिडिओच्या फर्स्ट लेंथवर येणार तर परत आपल्या पहिल्या फोटोला क्लिक करून एपेक्सवाला ऑप्शनला क्लिक करायचे. त्यानंतर मित्रांनो, याच्यामध्ये आपल्याला खूप काही इफेक्ट भेटतील. तर मित्रांनो, इथं आपण झूम आउटवाला जो इफेक्ट आहे तो आपल्याला अप्लाय करायचा आहे आणि लेंथ वाढून घ्यायची, कारण की स्लो मोशनमध्ये थोडा येईल तो व्हिडिओ फोटो आपला अशा प्रकारे बघू शकता किती कडक दिसत आहे. ओके, त्यानंतर मित्रांनो, इथं आपल्याला आपल्या पुढच्या फोटोला यायचे. परत पुढच्या फोटोला क्लिक करून आपल्याला या फोटोमध्ये जो इफेक्ट लावायचा आहे तो आपण मी सांगणार आहे. तर मित्रांनो, या पुढच्या फोटोमध्ये आपल्याला 3 क्रॉप मारायचे. तर मतलब स्लिपच्या आयकॉनला क्लिक करून ते 3 कट प्रेस करून घ्यायचे. म्हणजे 2 कट प्रेस केले तर मित्रांनो आपल्या 3 फोटोमध्ये डिवाइड होऊन जाईल अशा प्रकारे. त्यानंतर मित्रांनो, या व्हाईटवाला एक प्लस आयकॉन आहे त्या व्हाईटवाला ट्रान्झिशन इफेक्ट लावण्यासाठी आपल्याला इथं झूम जो आपला इफेक्ट आहे तर मित्रांनो झूम 1 पण आपण लावू शकता. पहिल्या फोटोमध्ये झूम 1 लावा. त्यानंतर मित्रांनो पुढच्या
जो ट्रान्झॅक्शन इफेक्ट आहे त्याला क्लिक करण्यासाठी पुढच्या बिटला क्लिक करा. त्यानंतर मित्रांनो इथं लाईटवाला जो इफेक्ट आहे तो आपण इथं कमी ॲडजस्ट करू शकता. ओके, अशा प्रकारे. तर मित्रांनो इथं आपण परत 3 नंबरच्या प्लस आयकॉनला क्लिक करून इथं आपल्याला खूप काही इफेक्ट भेटतील. तर मित्रांनो आपण ट्रान्झॅक्शन इफेक्ट झूम 1 परत आपण अप्लाय करू. अशा प्रकारे एकदम कडक फुल आपला व्हिडिओ बनणार आहे. त्यानंतर मित्रांनो पहिल्या फोटोमध्ये आपल्याला इथं परत आपल्या इफेक्टच्या ऑप्शनला यायचे आहे आणि इथे ब्लिंकवाला जो इफेक्ट आहे ब्लॅकवाला तो ब्लॅक इफेक्ट आपल्याला अप्लाय करायचा आहे आणि त्याची जी लेंथ आहे ती आपण स्लो करू शकता अशा प्रकारे. तर मित्रांनो अशा प्रकारे हा स्लोवाला इफेक्ट आपण अप्लाय करून घ्या पहिल्या फोटोवर अशा प्रकारे. त्यानंतर पुढच्या फोटोला परत आपल्याला क्लिक करायचं आहे आणि त्याच्यामध्ये इफेक्ट लावायचा आहे तो म्हणजे शेक नंतर जिंटर. तर शेक आपण इफेक्ट लावणार आहोत मित्रांनो. इथं शेक नावाचा इफेक्ट आहे तो इफेक्ट आपण अप्लाय करून घेऊ आणि अशा प्रकारे ॲड करून घेऊ आणि परत पुढच्या फोटोला आपल्याला क्लिक करायचे आहे. त्यानंतर परत इफेक्टच्या ऑप्शनला क्लिक करून इथं आपल्याला एक जिंटर नावाचा इफेक्ट भेटेल तो आपण अप्लाय करून घ्या. एकदम कडक फुल तो पण वाटेल. नाही तर मित्रांनो झूम आउट पण आपण लावू शकता. तर मित्रांनो झूम आउट लावून घेतो. एकदम जबरदस्त लुक आहे मित्रांनो झूम आउट इफेक्टच्या अशा प्रकारे दिसेल एंडिंगला. त्यानंतर मित्रांनो जे काही व्हिडिओमध्ये आपण इफेक्ट वगैरे लावले सगळे लागले तर मित्रांनो त्यामुळे आपल्याला आपल्या जे टेक्स्ट PNG ती लावायची त्यासाठी आपल्याला फर्स्ट ॲरोला ॲरो ठेवायचा आहे फर्स्ट फोटोच्या. त्यानंतर यावाला 3 नंबरच्या प्लस आयकॉनला क्लिक करून व्हिडिओ आणि फोटोवर जायचे आहे आणि मित्रांनो आपली जी मटेरियलची फाईल डाउनलोड केली ती फाईल आपल्याला एकदा ओपन करून घ्यायची. जसं पण ती फाईल ओपन करायला फोटोवाला सेक्शनला क्लिक करायची आणि ब्लॅकवाला जो आपला इथं शॅडो भेटेल तो शॅडो आपल्याला चांगल्या प्रकारे सेट करायचा. कारण की मित्रांनो आपली PNG जी आहे ती एकदम डार्क आणि एकदम धमाकेदार दिसली पाहिजे आणि आपला व्हिडिओ पण एकदम खतरनाक असा बनला पाहिजे. तर मित्रांनो अशा प्रकारे PNGला पूर्ण व्हिडिओमध्ये अशा प्रकारे जी आपली शॅडो PNG तिला सेट करायची आहे एंडिंगला. त्यानंतर मित्रांनो सेट केल्यानंतर परत आपल्या पहिल्या फोटोला यायचे आहे. त्यानंतर 3 नंबरच्या प्लस आयकॉनला क्लिक करून परत व्हिडिओ फोटो यायचे. परत आपल्या मटेरियलची फाईल ओपन करायची. मटेरियलची फाईल ओपन केल्यानंतर मित्रांनो आपल्या फोटोला सेक्शनला क्लिक करून आपल्याला PNG घ्यायची. PNG घेतल्यानंतर मित्रांनो अशा प्रकारे आपली PNG जी आहे ती आपण इथं खाली पण सेट करू शकता तर आणि वरती पण. तर मित्रांनो आपण ही PNGला वरती सेट करणार आहोत. तर मित्रांनो त्यासाठी मित्रांनो यावाल्या फोटोला आपल्याला इथं फिरवायचं आहे रोटेट करायचं आहे. ओके, तर मित्रांनो याला रोटेट करण्यासाठी इथं रोटेटवाला आयकॉन दिसेल. तर मित्रांनो अशा प्रकारे आपण याला रोटेट करून अशा प्रकारे चांगल्या प्रकारे ॲडजस्ट करून घ्यायचे. तर मित्रांनो PNG वाला जो आयकॉन आहे तो बघू शकता किती कडक फुल आणि धमाकेदार दिसत आहे. अशाच प्रकारे आपल्याला रोटेट करून त्याला चांगल्या प्रकारे अशा प्रकारे सेट करून घ्यायचे. ओके, सेट केल्यानंतर मित्रांनो याला आपल्याला अशा प्रकारे एंडिंगला ॲड करायचे आहे. ओके, एंडिंगला ॲड करण्यासाठी मित्रांनो अशा प्रकारे आपल्या पद्धतीने आपण सेट करून घ्या PNGला. ओके, PNGला सेट केल्यानंतर मित्रांनो PNG मध्ये इफेक्ट लावायचे आहे. मित्रांनो PNG मध्ये इफेक्ट लावण्यासाठी परत PNGला क्लिक करायचे आणि इफेक्ट्सवाला आयकॉनला क्लिक करायचे. जसं पण आपण इफेक्ट्सवाला आयकॉनला क्लिक कराल तर मित्रांनो इथं खूप काही आपल्याला इफेक्ट भेटतील. त्याप्रमाणे आपण आपल्या PNG मध्ये जो हवा आहे तो इफेक्ट लावू शकतो. ओके, तर मित्रांनो अशा प्रकारे लेंथ वाढून घेतो आणि मित्रांनो आपल्याला चांगल्या प्रकारे बघू शकता अशा प्रकारे PNG मध्ये इफेक्ट लावलेला आहे तो म्हणजे मित्रांनो बघू शकता रेट्री 02 हा इफेक्ट लावलेला आहे. अशा प्रकारचा इंटरफेस आपल्याला बघायला भेटणार आहे. त्यानंतर मित्रांनो एंडिंगला सेट केलेला आहे आपण पूर्ण PNG. ओके, PNG सेट केल्यानंतर आपला जो व्हिडिओ आहे तो बनून क्रिएट होऊन जाईल. त्यासाठी मित्रांनो आपल्याला इफेक्ट लावायचा आहे. तो इफेक्ट लावण्यासाठी मित्रांनो आपल्याला 3 नंबरच्या प्लस आयकॉनला क्लिक करून व्हिडिओ पुढे जायचे. परत आपल्या मटेरियलची जी काही फाईल आहे ती फाईल ओपन करायची. तर मित्रांनो फाईलमध्ये सगळं मटेरियल दिलेलं आहे तर लाईक ठोकाच मित्रांनो या व्हिडिओला. त्यानंतर मित्रांनो आपल्याला जसं पण व्हिडिओला आयकॉनला क्लिक कराल तर मित्रांनो अशा प्रकारे 30 सेकंदाचा व्हिडिओ भेटेल. त्या 30 सेकंदाच्या व्हिडिओला आपल्याला इथं फीलवाला आयकॉन भेटेल खाली. तर मित्रांनो या फीलवाला आयकॉनला क्लिक करायचे आहे आणि ब्रँडिंग ओपेसिटीला क्लिक करायचे. जसं पण आपण ब्रँडिंगवर क्लिक कराल तर मित्रांनो इथे स्क्रीनवाला आयकॉन भेटेल. तर मित्रांनो स्क्रीनवाला आयकॉनला डन करायचे आहे आणि मित्रांनो आपण बघू शकता अशा प्रकारे एकदम खतरनाक असा लुक भेटत आहे मित्रांनो आपल्या व्हिडिओला. एकदम दर्जेदार व्हिडिओ एडिटिंग आहे. तर मित्रांनो त्यानंतर मित्रांनो यावाला व्हिडिओला सेव्ह करण्यासाठी मित्रांनो आपल्याला काय करायचं आहे आता डन केलेलं आहे. एकदम जबरदस्त लुक आहे. तर मित्रांनो सर्व सॉन्ग वगैरे आहे ऑलरेडी. तर मित्रांनो बीटमध्ये सॉन्ग आहे. तर मित्रांनो कमेंट करून नका सांगा ज्या का सॉन्ग दे भाऊ. तर मित्रांनो आपण बघा बीट मार्कमध्ये आपण सॉन्ग दिलेला असतो ऑलरेडी. त्यासाठी मित्रांनो व्हिडिओ सेव्ह करण्यासाठी मित्रांनो इथं आपल्याला वरती बाण दिसेल या बाणवाला आयकॉनला क्लिक करून 1080p सिलेक्ट करायचे एक्सपोर्ट करायचे. जसं पण हा व्हिडिओ एक्सपोर्ट होईल त्यानंतर मित्रांनो आपल्या विटा ॲप्लिकेशनमध्ये एक जबरदस्त इफेक्ट लावायचे आहे आणि एकदम ट्रेंडिंग टॉपिकचे आहे. तर मित्रांनो या व्हिडिओला आपण लाईक नाही केला नक्की लाईक ठोका यार आणि व्हिडिओ आवडेल तर नक्की कमेंट करून सांगा. कारण की आपल्याला कोणत्या बी टॉपिकवर व्हिडिओ असेल तर कमेंट करून सांगा आपण त्या टॉपिकवर व्हिडिओ नक्की आणू. तर मित्रांनो एकदम धमाकेदार व्हिडिओ एडिटिंग आहे मित्रांनो. नक्की लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. तर मित्रांनो हा वाला व्हिडिओ आपला सेव्ह झालेला आहे मोबाईल फोनमध्ये. तर मित्रांनो मी बॅक येतो परत. बॅक आल्यानंतर मित्रांनो विटा ॲप्लिकेशन आपण डाउनलोड करून घ्यायचे. आपल्या ॲप्लिकेशन आपल्या प्ले स्टोअरला भेटून जाईल. दोघी ॲप्लिकेशन भेटून जाईल VN पण विटा पण. तर आपल्या न्यू प्रोजेक्टच्या ऑप्शनला क्लिक करायचे. जसं पण आपण न्यू प्रोजेक्टला क्लिक कराल तर मित्रांनो पहिलावाला आपला व्हिडिओ आहे त्या व्हिडिओला मी आता ॲड करतो. ॲड झाल्यानंतर मित्रांनो इथं आपला त्याच्यामध्ये एकदम जबरदस्त असा इफेक्ट आपण लावणार आहोत. तर मित्रांनो एकदम ट्रेंडिंग इफेक्ट आहे. तर मित्रांनो आपण डेमो तर बघितला आहे एकदम खतरनाक असा. त्यानंतर इथं स्क्रॉल करायचे आहे आणि ह्यावाला इफेक्टवाला आयकॉन दिसत आहे. या इफेक्टवाला आयकॉनला क्लिक करून परत इफेक्टला क्लिक करायचे आहे आणि मित्रांनो बघू शकता इथं हॅलो ब्लर आणि मित्रांनो फ्युग्युलर ब्लर. तर मित्रांनो आपण फ्युग्युलर ब्लर पण टाकू शकतो आणि हॅलो ब्लर बी टाकू शकतो. आता तुम्हाला जो आवडेल तो इफेक्ट आपण इथे ॲड करू शकतो. तर मित्रांनो आपण फ्युग्युलर ब्लर जो इफेक्ट आहे तो पण एकदम धमाकेदार आहे त्याला आपण ॲड करून घेऊ. तर मित्रांनो याची लेंथ आपण अशा प्रकारे थोडी वाढून घेऊया. ओके,
तर मित्रांनो थोडी कमी करूया, कारण की जास्त झाला. ओके, कमी जास्त पण याची सेटिंग आपण करू शकता. तर मित्रांनो सेटिंग करण्यासाठी मित्रांनो फक्त आपल्याला इफेक्टवर क्लिक करायचं आहे आणि मित्रांनो ॲडजस्ट करायचे आहे. जसं ॲडजस्ट कराल तिथं स्पीड वगैरे आपण आपल्या पद्धतीने आपण इथे ॲडजस्ट करू शकतो. अशा प्रकारे बघू शकता. तर मित्रांनो अशा प्रकारे आपण स्पीड्स क्लिअर अशा प्रकारे आपण वाढवू शकता, कमी जास्त पण करू शकता. त्यानंतर मित्रांनो तर डन करायचे आहे. जसं पण आपण डन कराल थोडी लेंथ आपण वाढून घेऊ इफेक्टची. त्यानंतर मित्रांनो अशा प्रकारे आपल्या फोटोमध्ये बघू शकता अशा प्रकारे एकदम खतरनाक असा इफेक्ट ॲड झालेला आहे. त्यासाठी एक्सपोर्ट करण्यासाठी वरती एक्सपोर्टवर क्लिक करायचे आहे. जसं पण आपण एक्सपोर्टवर क्लिक कराल तर इफेक्ट ॲड झालेला आहे. इफेक्ट आपल्या पद्धतीने आपण ॲड करू शकता आणि विटामध्ये एकदम जबरदस्त असा इफेक्ट लुक आपल्याला भेटणार आहे. आणि मित्रांनो आपला व्हिडिओ जो आहे तो एकदम बनून आता तयार होणार आहे. तर मित्रांनो बघत आहे व्हिडिओ सेव्हिंग होत आहे. व्हिडिओ सेव्हिंग होत आहे तोपर्यंत आपण व्हिडिओला शेअर करा जास्तीत जास्त आणि जास्तीत जास्त व्हिडिओला लाईक करा आणि नक्की आवडला तर नक्की सबस्क्राईब आणि चॅनलला आपण जॉईन करून ठेवा, कारण की असेच आपण मराठीमध्ये व्हिडिओ एडिटिंग आणत असतो. एकदम खतरनाक असे डायलॉग व्हिडिओ. तर मित्रांनो आता बघू शकता प्ले करून दाखवून देतो. तर मित्रांनो बघू शकता अशा प्रकारे एकदम धमाकेदार अशी आपली व्हिडिओ एडिटिंग झालेली आहे, ती पण एकदम कडक. तर मित्रांनो बघू शकता किती जबरदस्त लुक दिसत आहे. तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा. तर नेक्स्ट व्हिडिओ बघू, तोपर्यंत जय हिंद, जय वंदे मातरम, बाय बाय, जय महाराष्ट्र, जय खानदेश मित्रांनो.